नमस्कार यूट्यूब फॅमिली। शासकीय भूखंडाचे मालकीत रूपांतर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत सवलत, अंतिम अधिसूचना जारी। या अधिसूचनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। कब्जे हक्क व भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय भूखंडाचे वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये मालकी हक्क रूपांतर करण्यास राज्य शासनाने 31 डिसेंबर पर्यंत सवलत दिली आहे। त्यानंतर मात्र ठरलेल्या 6 ते 7 पट वाढीव दराने सरकारी भूखंडाचे मालकीत रूपांतर करावे लागणार आहे। याबाबत अखेर महसूल व वन विभागाने अंतिम अधिसूचना जारी केली आहे। राज्यात शासकीय भूखंडावर असलेल्या 22,000 तर मुंबईत 3,000 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत। याबाबत पहिली अधिसूचना 7 मार्च 2019 मध्ये जारी करण्यात आली आहे। त्यावेळी 3 वर्षांची मुदत होती। त्यानंतर 16 मार्च 2024 रोजी फक्त शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली। आता पुन्हा ही सवलत 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आली आहे। आता ती सर्व प्रकारच्या भूखंडांना लागू आहे। सदस्य हस्तांतरणातील उल्लंघनासाठी माफी सवलत देऊन अभय योजना जारी करणे, नजूल भूखंडाप्रमाणे इतर भूखंडांना कालमर्यादा नसावी किंवा 3 ते 5 वर्षांची आणखी मुदत द्यावी, नव्या अधिसूचनेनुसार अर्ज सादर करण्यास आणखी मुदत देणे, नजूल भूखंडाप्रमाणे सर्वच भूखंडांना समान दर लागू करणे, भूखंडाचे मालकी हक्कात रूपांतर करण्याची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि प्रशासकीय अडथळ्यांनी भरलेली आहे। ती अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी। या शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे सलील रमेशचंद्र यांनी केलेल्या हरकती व सूचनांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे। ही अधिसूचना कोणासाठी लागू आहे तर नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत नसलेल्या प्रादेशिक विकास आराखड्यातील शेतीच्या नाविकास वापरासाठी असलेले भूखंड, शीघ्र गणकाच्या 25% तर बिनशेती वापरातील भूखंडांना 50% रूपांतर शुल्क, तर ते मुदतीनंतर 75% शुल्क भरावे लागेल। नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या शेती वापरात असलेले भूखंड, शीघ्र गणकाच्या 25% तर बिनशेती वापरातील भूखंडांना 50% रूपांतर शुल्क, त्यानंतर मात्र 75%। वाणिज्यिक व औद्योगिक वापरासाठी कब्जे हक्क व भाडेपट्ट्याने असलेल्या भूखंडाच्या रूपांतरणासाठी शीघ्र गणकाच्या 50% लागू राहतील, ते मुदतीनंतर 60% भरावे लागेल। निवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने आणि भाडेपट्ट्याने वैयक्तिकरित्या धारण केलेले भूखंड रूपांतरणासाठी अनुक्रमे 15 ते 25% शुल्क भरावे लागेल, तर ते मुदतीनंतर अनुक्रमे 60 व 75% भरावे लागेल। तसेच स्वयं पुनर्विकास करणाऱ्या व उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांकापैकी 25% चटई क्षेत्रफळ पंतप्रधान अनुदान योजनेसाठी उपलब्ध करून देणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना 5% शुल्क, तर ते मुदतीनंतर 75% भरावे लागेल। इतर सर्व गृहनिर्माण संस्थांना रूपांतरासाठी 10% शुल्क असेल, मुदतीनंतर ते 60% पर्यंत भरावे लागेल।